सुस्वागतम सुस्वागतम. मराठी भाषा संवर्धना दिवसानिमित्त आम्हा इयत्ता 11वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या सांगता सोहळ्यात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपली माय मराठी कित्येक थोर साहित्यकारांच्या सुंदर वाङ्मयामुळे समृद्ध झाली आहे. असा महान साहित्यिक वारसा असलेली ही मराठी भाषा, तिची परंपरा, तिची संस्कृती जपण्यासाठी, तिचे जतन करण्यासाठी हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिवस आपल्या महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा केला जातो. कार्यक्रमाकडे वळण्या अगोदर मी आरुषी बोरसे आणि मी जान्हवी शिरगावकर येथे उपस्थित प्रत्येक प्रेक्षकाचे स्वागत करतो. आदरणीय प्राचार्य श्रीमती करुणा गोकर्ण मॅडम आणि उपप्राचार्य श्री सॅल्यू डिसूजा सर काही महत्त्वाच्या कार्यात व्यस्त असल्यामुळे आज आपल्यासोबत उपस्थित राहू शकले नाही. प्रत्यक्ष उपस्थित नसूनही करुणा मॅडम आणि सॅल्यू सरांनी कार्यक्रमात सहभागी असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शुभेच्छा देऊन आमचा उत्साह आणखीनच वाढवला. त्यांच्या प्रेरणेसाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. आजच्या आपल्या सोहळ्याचे मान्यवर श्री थॉमस पिरेस सर, मराठी विभाग शिक्षक प्रमुख श्रीमती यांचे आम्ही हार्दिक स्वागत करू इच्छितो. इतर उपस्थित शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्रांनो व सर्व प्रेक्षकांचेही आमच्या मनापासून स्वागत करतो. ज्या प्रकारे कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण देवाच्या नावाने करतो, त्याच प्रकारे आजच्या आपल्या या सोहळ्याचा श्री गणेश सुद्धा प्रार्थना गीताने करूया. प्रार्थनेच्या या पवित्र सुरांनी वातावरणात किती प्रसन्नता जाणवते आहे. कार्यक्रमाचा प्रारंभ या सुंदर अशा प्रार्थनेने केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे खूप आभार. आपल्या या सोहळ्याच्या प्रथम भाग म्हणजे उमलते मन प्रकाशन. उमलते मन हे आम्ही इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले हस्तलिखित काव्यसंग्रह आहे. 2018 या वर्षापासून सना मॅडम यांनी उमलते मन हा प्रकल्प राबवला आहे. कॉलेजच्या नवीन वातावरणात सामोरा करावा लागतो. अशा वेळेस मनात कित्येक विचारांचा, कित्येक प्रश्नांचा कल्लोळ होत असतो. यातून मुले काय विचार करतात, संकटांना कसे सामोरे जातात, हे जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न म्हणजे हे कविता लेखन. आमच्या या उमलते मन काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यासाठी
मी थॉमस सर आणि सना मॅडम यांना विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन आमच्या या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करावे. थॉमस सर, मी आपणास विनंती करते की आपण आमच्या या उमलतेमल प्रकल्पाबद्दल आपले विचार मांडावे आणि आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन द्यावे. Sorry, I'll speak in English, but on behalf of the management, the principal, the vice principal, and my colleagues, I would like to congratulate you all for such a lovely book you have written. Okay, Striya Swar means, I think it's women's voice, right? Women have their say in everything, okay? Whether it's in words or in action, okay? But I've seen some of my sports students here. Very happy to see that you are part of the Marathi gang and continue. And these lovely girls dressed up so well. Everybody, each and every girl who's wearing a sari, I've noticed has got a nose ring also. Okay, so that's a very unique thing. All this credit I should give it to ma'am. Over the years, the Marathi department, not only in junior college but in senior college, has grown vast, very, very vast. The Marathi Bhavya Mandal was consisting of only 5 or 6 members 15 years back. Now it is in hundreds, and I hope it grows more. With regard to junior college, Sana ma'am is doing a very good job. Okay, she's getting out the best from y'all, and I hope y'all are taking the opportunity to make good use of this. This is what Xavier is known for. Okay, so all the best, do well, and I want 100 out of 112 votes this year at least, as far as the subject is concerned. Okay, so congratulations. आता मी पांडे सरांना विनंती करते की त्यांनी सुद्धा कृपया आपले थोडेसे 2 शब्दात आमच्या उमलते मनाबद्दल काही मत मांडावे. I would like to congratulate Sana Madam for this nice initiative that this publication, and this is handwritten. The good thing is it is very neat and clean handwritten thing is that. Congratulations and all the best for all students, those who are participating. Thank you. धन्यवाद सर. आपल्या या प्रेरणादायी विचारांसाठी आम्ही विद्यार्थी अत्यंत आभारी आहोत. या साहित्यकृतीबद्दल तुमचे विचार ऐकून आम्हाला सर्वांना फार आनंद झाला. आपले शुभ आशीर्वाद सदैव आमच्या विद्यार्थ्यांच्या पाठी असू द्या. धन्यवाद. काव्यलेखनासोबतच सना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरवड्या सोहळ्यानिमित्त निबंध लेखन स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, अभिवाचन स्पर्धा आणि भाषिक खेळांसारखे उपक्रमही करण्यात आले. अशा या स्पर्धेमध्ये उत्तम कलाकृतींचे दर्शन घडवणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करूया. कार्यक्रमाची पुढील धारा सांभाळण्यासाठी मी शुभम आणि विघ्नेश यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावे. कला शाखेतील आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेची मी आज निकाल जाहीर करतो आणि त्यासाठी माननीय थॉमस सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या हजेरी पारितोषिक द्यावे. तर प्रथम क्रमांकावर आहे लोढा पंचमी मेहू. द्वितीय क्रमांकावर आहे पवार करण तुकाराम.
तृतीय क्रमांक कुलकर्णी भार्गवी वीरेंद्र. आणि या स्पर्धेत एक उत्तेजनार्थ पारितोषिक पण निवडले गेले आहे आणि त्याचं नाव आहे माने श्रवण रामचंद्र. मी आता विज्ञान विभागातील निबंध लेखकाचे पारितोषिक जाहीर करतो. प्रथम क्रमांकावर आहे शेख अमरीन मुनावर. Good. Continue writing. दुसऱ्या क्रमांकावर आहे बोरचे आरुषी योगेश. आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे सोनावणे शुभम दिलीप. तर मी आता विज्ञान शाखेतील घोषवाक्य स्पर्धेचे निकाल जाहीर करतो आणि त्यासाठी मी विनंती करतो माननीय पांडे सर यांना त्यांच्या हाती त्यांनी पारितोषिक जाहीर. प्रथम क्रमांक फणसेकर तीर्थ शिवाजी. द्वितीय क्रमांक शास्त्री पूर्वा सुमित. तृतीय क्रमांक शिरगावकर जान्हवी हितेश. मी आता कला विभागातील घोषवाक्य स्पर्धेतील बक्षीस जाहीर करण्यासाठी सना मॅम यांना आमंत्रित करतो. पहिला क्रमांक आहे लोढाया पंचमी मेहुल. दुसरा क्रमांक आहे जियाना हिलरी गोजी. तिसरा क्रमांक आहे स्नेहा विनोद. विज्ञान शाखेतील अभिवाचनासाठी मी माननीय थॉमस सरांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते पारितोषिक द्यावे. तर प्रथम क्रमांकावर आहे सावंत विघ्नेश नागेश. द्वितीय क्रमांक बोरसे आरुषी योगेश.
आणि तृतीय क्रमांक शेख आमरी मुनावर. तर मी आता कला विभागातील अभिवाचन स्पर्धेचे बक्षीस जाहीर करतो. पहिल्या क्रमांकावर आहे कुलकर्णी भार्गवी वीरेंद्र. दुसऱ्या क्रमांकावर आहे रिजवानी धृती जयकुमार. तिसऱ्या क्रमांकावर आहे गायकवाड भक्ती उत्तम. तर या स्पर्धेत एक उत्तेजनार्थक पारितोषिक पण आहे आणि त्याचं नाव आहे पवार करण तुकाराम. या सर्व स्पर्धांचे जजेस म्हणजे ज्यांनी हा योग्य तो निकाल ठरवला, मी त्यांचे आभार मानतो. आणि थोडक्यात त्यांची सुखदा चोचे मॅडम या संत झेवियर्स कॉलेजच्या वाणिज्य विभागातील प्राध्यापिका आहेत. दुसरे आहेत सक्षम डायस सर, हे द्वितीय वर्ष इन BSc IT विद्यार्थी असून सना मॅडम बरोबर मराठी शब्दावली बनवण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. आणि तिसरे आहेत आपले सना मॅडम, ज्यांना तुम्ही आम्ही सर्वच ओळखतो, ज्यांची ओळख करून द्यायची गरज नाही. आणखीन एकदा सर्व विजयी विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट. आता मी मान्यवरांना विनंती करते की तुम्ही कृपया स्थानपन्न व्हावे व पुढील कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. चला तर मग आता आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राकडे वळूया. या भागाचे नाव म्हणजे स्त्री स्वर शतकान्वय. मराठी भाषेला अनंत साहित्याचा वारसा लाभला आहे. त्यात संपादित असलेले स्त्री साहित्य हे केवळ शब्दांचे संकलन नसून ते स्त्रियांच्या वेदनेचा, त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांच्या आत्मविश्वासाचा व स्वातंत्र्य प्रवासाचा एक सशक्त आवाज आहे. हे स्त्री साहित्य पुरुषप्रधान संस्कृतीवर आक्षेप घेऊन स्त्रीच्या अस्तित्वाचा आणि तिच्या विचारांचा पाया रचते. आजच्या कार्यक्रमातील या भागात आम्ही स्त्री साहित्याची महिमा आणि स्त्री साहित्य विषय व लेखन परंपरेत घडलेले परिवर्तन दर्शवू इच्छितो. चला तर मग आपण शतकान्वये होत असलेल्या या स्त्री साहित्याचा म्हणजेच या स्त्री स्वराचा प्रवास अनुभवूया. या पुरुषप्रधान समाजाच्या प्रतिकाराचा सामना करत अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या, आपल्या अस्तित्वाचे महत्त्व लेखनातून सशक्तपणे दर्शवणाऱ्या स्त्रियांचे वंदन आपण करायलाच हवे. समाजातील असंख्य अडचणींचा सामना करत असलेली स्त्री जेव्हा आपली ओळख निर्माण करण्यासाठी लिहिते, तेव्हा ती नवी क्षितिजे पादांक्रात करते. अशा या स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी रंगमंचावर येत आहे अनन्या आणि ऋतुजा. टाळ्यांचा त्यांचे स्वागत करूया. था चल चल तुझे भवानी शोक धा तन तन ता ता दिन दिन धा चल चल तुझे भवानी शोक हरणी नाशहारी कुशम कुशम कुहल महाकाली मनरुंड मुंडगल
अर्धनारी चलत चलत रणसंगमतंकी असुर दयनकर तीव्र अभंगी रुद्र रूपधर शुक्ति संगी जगत जननी महादेवी काल विकाल हो अंत भी आरंभ हो अंत भी आरंभ हो अंत भी आरंभ हो. सर्वसामान्य नृत्य नसून स्त्री शक्तीला जागृत करणारी तिचे वंदन करणारी भव्य ऊर्जा होती. या विलक्षण ऊर्जेसाठी टाळ्यांचा कडकडाट झालाच पाहिजे. पुढील भागात आपण एका नाट्यप्रसंगाच्या माध्यमातून स्त्री स्वराची परंपरा अनुभवणार आहोत. चला बघूया काय घडतंय ते. टाळ्यांच्या गजरात पात्रांचे स्वागत करूया. काय करतेस? अभ्यास एका जागेवर बसून करावा, फिरत फिरत नाही. हो, पण मी कविता लिहिते. आजचा अभ्यास झालाय माझा. कविता? तीर्था, तुला पुन्हा कवितेचा नाद लागलाय का? तुझ्या अभ्यासाचं काय? परीक्षा तोंडावर आल्यात ना? हो बाबा, अभ्यास तर आहेच, पण मला कविता लिहायची आवड आहे ना. मला शब्दातून जग बघायला फार आवडतं. अगं, आवड ऑप्शनल आहे ना, पण करिअर कंपल्सरी आहे. कविता लिहून काय होणार आहे कोणाचं? खूप काही बाबा. प्रेरणा, आवाज, ओळख. बाबा, पैसा सगळं काही नसतं ना. काही गोष्ट मनाला स्पर्श करतात. आपण हे का विसरतो की साहित्य हे खूप मोठं क्षेत्र आहे आणि त्यात पण स्त्रीस्वर, तो तर आपल्या मराठी संस्कृतीचा मोठा आधार आहे. पण साहित्य तर आधीपासूनच होतं ना, मग वेगळं स्त्रीस्वर कशासाठी? स्त्री पुरुष सगळी माणसंच आहेत ना. हो बाबा, सगळी माणसंच आहोत, पण सगळ्यांचे अनुभव सारखे नसतात ना. खूप वर्ष स्त्रीचं दुःख, तिचे भावना हे पुरुषांनी लिहिले, पण स्त्रीचा प्रश्न नीट स्त्रीलाच मांडता येतो. स्त्रीस्वर म्हणजे भेद नाही, तो समतोल आहे. ठीक आहे, मान्य केलं की मराठी साहित्य स्त्रियांनी लिहिलं, पण सांग मला तीर्था, हे सगळं वाचून लिहून तुझं भविष्य सुरक्षित होईल का? कविता पोट भरते का? बाबा, पोट भरण्यासाठी नोकरी लागतेच, पण जगण्याला अर्थ देण्यासाठी साहित्य लागतं. साहित्य फक्त कमाईचं साधन नाही, ते दिशा देतं, ओळख देतं आणि समाज बदलतं. ठीक आहे, पण आजच्या काळात मोबाईल, AI, सोशल मीडिया ह्या युगात कविता, साहित्य याला अजूनही महत्व आहे का? खूप आहे बाबा, कारण तंत्रज्ञान वेग वाढवतं, पण साहित्य माणूस बनवतं. आजचा स्त्रीस्वर दाबलेला नाही, तो आता प्रश्न विचारतो, सत्य सांगतो आणि आपली ओळख जपतो. आता तुम्ही स्वतःच बघा. चल दाखव मला. मराठी स्त्री साहित्य लेखन कोणती नवी संकल्पना नाही. हा वारसा अगदी युगांपासून चाललेला आहे. संत काव्यापासून आधुनिक काव्यापर्यंत ही परंपरा बहरली आहे. चला आपण या मराठी स्त्री साहित्याच्या आधुनिक युगाकडे वळूया. कधी कधी कविता ही शब्दात नसते, ती असते स्त्रीच्या श्वासात, तिच्या न व्यक्त केलेल्या वेदनेत. आणि अशीच एक वेदनांना शब्दात उतरवणाऱ्या कवयित्रीची आज आम्ही ऋतुजा आणि अनन्या तुम्हा सर्वांची ओळख करून देणार आहोत. इसवी सन 1913 साली सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे पटवर्धन कुटुंबियात पद्मा गोळे या संवेदनशील कवयित्रीचा जन्म झाला. स्त्री म्हणून जगताना आलेले अनुभव, समाजातील स्त्रीचे दुय्यम स्थान आणि मनात साचत गेलेली अस्वस्थता याच बदलांनी त्यांना कविता लिहिण्याकडे वळवले. स्त्री म्हणजे केवळ देह नाही, तर ती एक जाणीव आहे. ही भावना त्यांच्या कवितेतून सतत व्यक्त होते. स्त्रीमन, नातेसंबंध, दडपलेली वेदना, आत्मसन्मान, अंतर्मुक्ता हे त्यांच्या कवितांचे केंद्रबिंदू होते. आकाशवेडी, निहार, स्वप्नता, श्रावणमेघ यांसारख्या काव्यसंग्रहांमधून त्यांनी स्त्रीच्या भावना साध्या पण खोल शब्दात मांडल्या. त्या काळात स्त्री अनुभव इतक्या प्रांजळपणे व्यक्त होणे हे मराठी कवितेसाठी थोडं नवलच होतं. आणि म्हणूनच पद्मा गोळे यांच्या कविता आजही अभ्यासल्या जातात. त्यांचे विचार आजही मानले जातात. आणि स्त्रीच्या भावना, आत्मसन्मान व अस्तित्व याबद्दल विचार करायला आपल्याला भाग पाडतात.
आता त्यांच्या एका कवितेतून स्त्रीच्या अस्तित्वावर, तिच्या स्वातंत्र्यावर ओढलेली लक्ष्मण रेषारूपी बंधन आपण ऐकून घेऊया. लक्ष्मण रेषा. सीतेपुढे एक जोडली रेषा लक्ष्मणाने, तिने ती ओलांडली आणि झाले रामायण. आमच्या पुढे 10 दिशा लक्ष्मण रेषा ओलांडाव्याच लागल्यात, रावणांना सामोरे जावेच लागले. एवढेच कवी होते कुशीत घेत नाही, भुई दुभंगुन. भुई दुभंगुन. पद्मा गोळे. शब्द शब्द मोती आणि ओळी ओळीत भावना, कवीच्या लेखणीतून उतरली शब्दांची साधना. नमस्कार मंडळी, मी पूर्वा आणि मी जियाना. आज तुम्हाला एका महान कवयित्रींची ओळख करून देणार आहोत. मराठी साहित्यातील काही नावे इतके प्रिय आणि सर्वमान्य आहेत की त्यांचे स्मरण करताच शब्दांचा गोडवा आणि संगीताचा स्पर्श अनुभवायला मिळतो. अशाच एक व्यक्तिमत्वाचे नाव म्हणजे शांता शेळके. त्यांनी लेखनातून समाज, नातेसंबंध, स्त्री भावना आणि जीवनातील साधेपणा असा सुंदर संगम आपल्याला दाखवला आहे, जो वाचकांच्या मनाला छान भिडतो. शांता शेळके यांनी कविता, गीते, कथा आणि बालसाहित्यात प्रचंड योगदान दिले आहे. त्यांची प्रसिद्ध कविता संग्रह स्नेहबंध, सखी आणि गीतसंग्रह सूरसंपदा व माझे गोड गाणे यांनी संगीताच्या दुनियेतही आपला छाप सोडला आहे. बालसाहित्यातील त्यांची साहित्यिक सर्जनशीलता आजही लोकांच्या मनावर गोड प्रभाव पाडते. त्यांच्या लेखनात एक अद्भुत सौंदर्य आहे. शब्दांची मधुरता, भावना व्यक्त करण्याची सहजता आणि विचारप्रधानता. शांता शेळके यांनी मराठी भाषेला फक्त गोडवा आणि संगीतच दिले नाही, तर भावनिक, सामाजिक आणि सुंदर अनुभव असे अनेक अनुभव दिले आहेत. त्यांचा ठसा आजही मराठी साहित्यप्रेमींमध्ये जिवंत आहे. चला तर मग त्यांची एक कविता ऐकूया. कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते वसंताच्या गुलमोहरात, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, तर कधी ती लपलेली असते बहारलेल्या चैत्र पालवीत. या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद, आणि यातूनच मग दरवळतो तो आठवणींचा बकुळगंध, आणि यातूनच मग दरवळतो तो आठवणींचा बकुळगंध. शांता शेळके. कविता म्हणजे शब्द नाही, ती अनुभवांची भाषा आहे. आणि जेव्हा हे अनुभव एका स्त्रीच्या आयुष्यातून येतात तेव्हा ते फक्त वाचले जात नाहीत, जगले जातात. नमस्कार, मी रिया आणि मी तनुज. आज आपण अशाच एका कवयित्रीचं लेखन उलगडणार आहोत आणि तिच्या शब्दांना कवितेचा आवाज देणार आहोत. आता आपल्या पाठ्यपुस्तकात आपण आधीच वाचलेली कविता पैंजण आठवते ना? तीच आपल्याला डॉक्टर नीलम मांडगावे यांची ओळख करून देते. त्यांच्या लेखनातून जाणवतं की स्त्रीच्या आयुष्यातले अनुभव, स्वप्न आणि संघर्ष किती खोल असतात. डॉक्टर मांडगावे यांनी स्त्रीच्या जगण्याचा अभ्यास करून प्रत्येक क्षणी जिवंत अनुभव दिला आहे. त्यांनी स्त्रीच्या आवाजाला शब्द दिले आहेत आणि तिच्या जीवनातील संघर्ष, धैर्य, संवेदना आपल्या समोर मांडल्या आहेत. तर त्या आवाजाला जिवंत करणे हे त्यांचे काम नाही. त्यांच्या ग्रंथांमध्ये, लेखनात आणि कथांमध्ये स्त्रीच्या आयुष्याचा गाभा आपल्या समोर येतो. लेखक म्हणून त्यांनी त्या अनुभवांची मोती ओळखले आणि आपल्या समोर ठेवले. त्यातून आपण स्त्रीच्या जीवनाचा अनुभव घेऊ शकतो. लेखन म्हणजे फक्त कथा सांगणे नाही, ते जगण्याची शक्यता दाखवणे आहे. जर त्यांच्या लिखाणातून एखाद्या वाचकाला स्त्रीच्या मनातील गुंतागुंती, संघर्ष आणि स्वप्नांचा अनुभव घेता आला तर त्याच्यापेक्षा मोठं काही नाही. तर आता आम्ही तुमच्यासमोर नीलम मांडगावे यांची कविता पैंजण ही सादर करणार आहोत. पैंजण. 2-2 किलो वजनाचे पैंजण घालून माझी आजी स्वयंपाकघरातून माझघरातून स्वयंपाकघरात एखाद्या सम्राज्ञीसारखी ठुमकत फिरायची. ओझाने तिचे बाय भरून यायचे, दुखायचे, खुपायचे, घोटे काळे ठिक्कर पडायचे. कधी जखम व्हायची, चिघळायची, रक्त व्हायचे. पण नादाच्या भूलभुलैयातून बाहेर न पडता पैंजणाखाली फडके बांधून जखमांना ऊब देऊन
ती एका राजराणीसारखी फिरायची. माझ्या आईने पैंजण सोडून नाजूक हलक्या तोरड्या घालायला सुरुवात केली. ना पाय दुखणे, ना खुपणं, ना चिघळणं आपल्या तोऱ्यात येत. स्वयंपाकघर, माजघर, सोफा, अंगण, माडी, रची सगळीकडे मनमुराद फिरायची. अदनमधनं का होईना तोरड्या टोचायच्या, साडीचे काठ फाटायचे, दोरी लांबायची, पण सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी फिरफिरायची. मी तर अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं काहीच नको म्हणून पैजणांबरोबर तोड्यांचाही हद्दपार करून सोडलं. हलक्याच्या चपला, बूट, सँडल घालता घरच नव्हे तर अंगणही ओलांडून मी बाहेर पाऊल टाकलं. पण कधी कधी माझ्याही नकळत चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात, पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते. आज मात्र माझी मुलगी म्हणते, आई पैंजण नको, तोरड्या नको, चप्पल, बूट, सँडल नको, ते पकडणं नको, घसरणं नको, काहीच नको. अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पाय चौदे जाता घट्ट, मजबूत, पोलादी, पुढल्या का होईना शचकार. नीलम मांडवे, धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, मी सारा आणि मी स्मिथ. आणि आज आपण मराठी साहित्याच्या एका अत्यंत प्रेरणादायी स्त्री व्यक्तिमत्वावर थोडा प्रकाश टाकणार आहोत. डॉक्टर अरुणा ढेरे. संत साहित्यातील स्त्रिया ज्या साध्या जीवनात राहिल्या पण विचाराने खोल होत्या, त्या मला अरुणा ढेरे यांच्या लेखनातून उभ्या दिसतात. त्यांनी स्त्री आधारित साहित्यावर अभ्यास केला. स्त्रीच्या साहित्याचा वारसा यासारख्या ग्रंथातून स्त्रियांच्या जीवनाचे अनुभव आपल्यासमोर आणले. कवितांपासून कथेंपर्यंत त्यांनी स्त्रीच्या आवाजाला शब्द दिले आहेत. डॉक्टर डेरे फक्त स्त्रियांना ओळखत नाही, ते त्यांचा आवाज उठवतात. प्रत्येक साध्या जीवनातील अनुभव, संघर्ष आणि धैर्य त्यांनी इतक्या भावनेने मांडला आहे की वाचक प्रत्यक्ष त्यांना अनुभवू शकतो. त्यांच्या लेखनातून आपण त्या स्त्रियांशी संवाद साधतो आणि त्यांच्या जीवनाचे दृष्टिकोन समजतो. लेखन म्हणजे फक्त कथा सांगणे नाही, ते जगण्याची शक्यता दाखवणे आहे. डॉक्टर डेरे त्यांचे कार्य आपल्याला शिकवते की प्रत्येक स्त्रीच्या अनुभवाला जागा देणे किती महत्त्वाचे आहे. चला तर ऐकूया आपण एक सुंदरशी कविता डॉक्टर डेरे यांनी लिहिलेली. कबूल की. माणसाचा सृष्टीशी संवाद कधीच तुटून गेलेला, परस्परांमधल्या नात्यांचा प्राण केव्हाच उडून गेलेला. कबूल सारेपण दिसतो अजून मला, माती खालचा मातीत असावे एखादा निर्मय बीज, कवितेमध्ये थांबलेला म्हणून म्हणते खरोखरच अजून उशीर नाही झालेला, अजून उशीर नाही झालेला. आता माझा एक मित्र एक अरुणा डेरे यांची एक सुंदरशी कविता सादर करणार आहे. माझे नाव राहुल आणि मी तुम्हाला अरुणा डेरेंची एक कविता सुनावणार आहे. लवलव हिरवे पान झुलावे तसेच हसणे ओले, आठवणींवर जुन्या क्षणांचे हलके पालव झाले. सहजपणाने भिजले डोळे, मनही भिजले वाटे, गाण्याला त्याची तैशी तशीच जुळली बोटे. मिळाला मज स्पर्श निळा तुला सावे बाला, दिला तुला तळव्याच्या रेषा, शब्द मला दे साधा, शब्द मला दे साधा. धन्यवाद. आपल्या विशेष सादर करण्यासाठी मी मंचावर रियाला आमंत्रित करते.
रेशमाच्या रेखाने या गाण्यावर आपण पाहणार आहोत. हे एक सर्वसामान्य गाणे नव्हे, तर शांता शेळके यांच्या काव्याचे रूपांतर एका गाण्यात झालेले असे विशेष गीत आहे. आधुनिक साहित्यात स्त्रियांनी आपल्या अस्तित्वाची आणि स्वातंत्र्याची जाणीव आपल्या लेखनातून दर्शवली. या मुक्त झेप घेणाऱ्या स्त्री साहित्याचा पाया मध्ययुगाने रचला. चला आपण आता मध्ययुगातील स्त्री साहित्य पाहूया. नमस्कार, मी नीरज भोई आणि मी मैत्रिणी. मी आज तुमच्या समोर सुप्रसिद्ध कवयित्री महदंबा यांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे. महदंबा या मराठी साहित्यातील पहिल्या स्त्री कवयित्रींपैकी एक आहेत. यांचा जन्म इसवी साली 1238 जालना जिल्ह्यामधील रामसगाव येथे झाला. लहानपणीच यांचे विवाह झाले, परंतु काही वर्षानंतरच त्या विधवा झाल्या. परंतु उदास होण्याऐवजी त्यांनी महाअनुभव संप्रदायात सामील झाले. भक्तिभाव आणि समाजातील स्त्री जीवनाचे वास्तव त्यांच्या कवितेतून दिसते. तुम्हाला माहिती आहे का महदंबा इतके प्रसिद्ध का आहेत? महदंबा इतके प्रसिद्ध त्यांच्या अतिशय सुंदर लेखनामुळे आहेत. त्यांचे प्रसिद्ध रचना मातृकी रुक्मिणी स्वयंवर आणि डवले या आहेत. त्यांच्या ओव्या साध्या, भावपूर्ण आणि जनभाषेत लिहिलेल्या आहेत. त्यांनी स्त्रीचे जीवनाचे दुःख, तिची श्रद्धा आणि आत्मविश्वास आपल्या शब्दात सुंदरपणे मांडले आहे.
महदंबा या मध्यकालातील कवयित्री असूनही त्यांच्या लेखनामुळे मराठी कवितेला एका नवा प्रवास सुरू झाला. त्यांच्या योगदानामुळे मराठी साहित्यात स्त्री जीवनाचे आवाज पहिल्यांदा स्पष्टपणे उमटले होते. चला तर मग त्यांचा हा भक्तिभाव काही ओळींमधून अनुभवूया. तुझी अखिल अवघे जन, सहज गुरु तू जनार्दन, कृष्ण कथेसी लावी मन, नित्याम गुण गावया. ऐकता कृष्ण कथन श्रवण, तेणे चित्त वृत्ती वेधली जाण. कर्माकर्मी अखंडपण, लागले ध्यान भीम केला. शुकयोगींद्रापती, प्रश्न करी परीक्षिती. भीमकी हरण श्रीपती, काय निमित्ती पै केले. महादंबा. नमस्कार मित्रांनो. तर मी ओंकार मयेकर, मी रोहित, आज तुम्हाला संत जनाबाईंची जाणीव करून ओळख करून देणार आहे. संत जनाबाई या वारकरी परंपरेतील अत्यंत महत्त्वाच्या संत कवयित्री आहेत. मराठी भक्ती साहित्य त्यांनी सामान्य स्त्रीच्या जीवनाला आध्यात्मिक प्रतिष्ठा दिली. त्या सांगतात की भक्ती ही केवळ मंदिरात नाही तर रोजच्या कष्टात, प्रामाणिक श्रमात आणि कर्तव्यात आहे. दळण, कांदण, पाणी भरणे, भांडी घासणे ही कामे त्यांनी कधीही कमी लेखली नाहीत. तर या कामातूनच त्यांनी श्री विठ्ठलाला अनुभवले. त्यांच्या अभंगातून असा विचार येतो की देव दूर नाही, तो आपल्या कामातच आहे. संत जनाबाईंच्या साहित्यात स्त्रीचा आवाज शांत पण ठाम आहे. त्यांची भक्ती ही पलायनवादी नाही तर संसारात राहूनच जगण्याची शिकवण देणारी आहे. त्या सांगतात संसार आणि भक्ती यांच्यात संघर्ष नसून दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. मराठी साहित्यात संत जनाबाईंनी हे सिद्ध केले की स्त्रीचे रोजचे जीवनही काव्य आणि भक्तीचा विषय होऊ शकतो. म्हणूनच संत जनाबाई म्हणजेच श्रमाची प्रतिष्ठा, साधेपणाची ताकद आणि स्त्री स्वराचा एक शांत पण खोल आवाज आहे. आता मी सादर करीत आहे संत जनाबाई यांची कविता. या कवितेचं नाव आहे एक एक विठाबाई. एक एक विठाबाई माझ्या पंढरीची आहे, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. इतुका साहेब तो आबा यावे, माझ्या चरणी माझ्या अंगणी नाचावे. माझा रंग तुझे गुणी म्हणे नामायाची जण. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार मंडळी, माझं नाव शुभम सोनवणे. नमस्कार मंडळी, माझे नाव जेनेसिस. आणि मी आज सोयराबाईंबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. कधी कविता वाचताना किंवा गीते ऐकताना मनाला भिडणारा असा आवाज असतो जो आपल्याला हसवतो, भावुक करतो आणि विचार करायला लावतो. सोयराबाई यांचा लेखन संग्रह हा असाच एक आवाज आहे जो शब्दातून जीवन आणि नात्यांच्या रंगांची छटा उलगडतो. त्यांनी कविता, कथा आणि गीते लिहून मराठी साहित्याला समृद्ध केलं. त्यांच्या काही प्रसिद्ध संग्रहांमध्ये संध्याकाळचे सूर, मनोगीत आणि गोष्टींची दुनिया याचा समावेश आहे. बाल साहित्यातही त्यांचा ठसा महत्त्वाचा आहे. सोयराबाई यांचे लेखन फक्त वाचनापुरते मर्यादित नव्हे तर मनाला स्पर्श करणारे विचार आणि भावना जागवले. त्यांच्या शब्दांनी मराठी साहित्याला एक सुंदर गोडवा आणि संवेदनशीलता दिली आहे. रसिकांच्या हृदयात आजही त्यांचा ठसा जिवंत राहतो. आता मी आपणासमोर संत सोयराबाईची एक प्रसिद्ध कविता अवघा रंग एक झाला ही सादर करत आहे. अवघा रंग एक झाला, रंगीन रंगला शिरंग, मी तपून गेले वाया, पाहता पंढरीचा राया. नाही भेदाचे ते काम, पळवली गेले क्रोध काम, देही असोनी विदेही, सदा समाधीस्थ पाही, पाहते पाहणे गेली दुरी, म्हणे चोखियाची महारी. मुलांसाठी लिहिलेली कथा आणि गीते आजही त्यांना आकर्षित वाटतात. जशीच एक कविता ही न मी काय वानू देवा मी तुमच्या समोर सादर करतो. ही न मी काय वानू देवा तुम्ही केशवा उद्धार, ही न मी काय वानू देवा तुम्ही केशवा उद्धार, करा माझे समाधान दाखवा चरण आपुले, करा माझे समाधान दाखवा चरण आपुले. लोटलेसे महानदी नाही शुद्धी देहाची,
लोटलेसे महानदी नाही शुद्धी देहाची, बुडते काढावे बाहेरी मने चोख्याची महारी, बुडते काढावे बाहेरी मने चोख्याची महारी. धन्यवाद. नमस्कार, मी आरोन. आणि मी विभा. आज आम्ही संत बहिणाबाईविषयी तुम्हाला सांगणार आहोत. तर कधी कधी एक जीवन इतकं साधं असतं की त्यातल्या भक्ती त्याला असामान्य बनवते. आणि असंच असामान्य तेजस्वी जीवन जगून गेलेले नाव म्हणजे संत बहिणाबाई. 1628 साली देवगाव येथे जन्मलेलं संत बहिणाबाईंचं संपूर्ण आयुष्य कष्टाने वेढलेलं होते. परंतु भक्ती, श्रद्धा आणि दृढ संयम यांच्या बळावर त्यांनी प्रत्येक अडचणीवर मात केली. संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्या विचार विश्वावर आकार दिला आणि त्यामुळेच त्यांच्या अभंगांमध्ये साधी पण मनाला भिडणारी भाषा असते. स्त्री जीवनाचा अनुभव, भक्तिभाव आणि जीवनातील वास्तवतेचे स्पष्ट दर्शन ही त्यांच्या काव्याची खरी ताकद आहे. जोडीने चालावे तर जोडी चालावी हे त्यांचे प्रसिद्ध वचन आजही समजून घेतल्या एकतेचे मोल शिकवते. त्यांची रचना आजही वारकरी संप्रदायात आधाराने गायली जातात आणि त्यांचे साधेपण व सत्तेचे मार्गदर्शन प्रत्येक पिढीला करत राहतात. आता आपण त्यांचा एक अभंग ऐकूया. पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर, त्याने राघवी विचार ठेवला असे. केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य, झालेसे प्रसन्न तुकोबासी. एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी, म्हणून दिला. थँक्यू. आता एका विशेष साहित्य कृतीचे सादरीकरण करण्यासाठी नमस्कार, मी ऋतुजा. आज तुमच्या समोर संत जनाबाई यांची एक सुंदर ओवी मी सादर करीत आहे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेकी, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेकी, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे गे परपंचाचे नेटे गे, जीव शिव दोन्ही खुंटे गे परपंचाचे नेटे गे, लावणी बाजी बोटे गे तू ये रे बा विठ्ठला, लावणी बाजी बोटे गे तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, लावणी बाजी बोटे गे तू ये रे बा विठ्ठला, लावणी बाजी बोटे गे तू ये रे बा विठ्ठला. स्त्री साहित्याचे मध्ययुग लोकसाहित्याने बहरले. मध्ययुगात जेव्हा स्त्रियांच्या शिक्षणासाठी दारे बंद होती तेव्हा या लोकसाहित्यानेच त्यांच्या अभिव्यक्तीला वाट करून दिली. पण या संपूर्ण इतिहासाचे पहिले पाऊल म्हणजे प्राचीन युग. चला स्त्री स्वराच्या प्राचीन युगाकडे वळूया. नमस्कार, मी अमरीन आणि मी वेदिका. आज मी गार्गीबद्दल आणि मी मैत्रेयीबद्दल बोलते. आज आपण स्त्रीच्या बुद्धीवर प्रश्न विचारतो. पण हजारो वर्षापूर्वी गार्गी वाचकनवी नावाच्या स्त्रीने संपूर्ण सभेसमोर उभं राहून ज्ञानावर प्रश्न विचारले होते. राजा जनकाच्या दरबारात ऋषी मुनींच्या उपस्थितीत तिने ब्रह्मज्ञानाबद्दल थेट प्रश्न विचारले. ती शिकलेली होतीच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ती विचार करणारी होती. गार्गीने दाखवून दिलं की ज्ञान फक्त पुरुषांची मक्तेदारी नाही,
स्त्रीलाही विचार करण्याचा, प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. आजही जेव्हा स्त्रीला गप्प बसायला सांगितलं जातं तेव्हा गार्गी वाचत नवी आपल्याला आठवण करून देते की स्त्री फक्त सहन करणारी नाही, ती विचार करणारी शक्ती आहे. आज आपण प्राचीन काळातील स्त्री विचारांविषयी बोलतोय तेव्हा एक नाव नकळत आपल्या समोर येतं, मैत्रेयी. ती फक्त ऋषी यज्ञवल्क्य यांची पत्नी म्हणून नाही, तर आपला विचार ठामपणे मांडणारी स्त्री म्हणून जाणवते. बृहदारण्यक उपनिषदात मैत्रेयी आणि यज्ञवल्क्य यांचा संवाद आहे. हा संवाद फार मोठ्या शब्दात नाही, पण प्रत्येक वाक्यामागे खोल अर्थ आहे. ऋषी यज्ञवल्क्य संन्यास घेण्याआधी मैत्रेयीला संपत्ती देव करतात तेव्हा ती एक प्रश्न विचारते, ह्या संपत्तीने अमरत्व मिळेल का? हा प्रश्न ऐकून असं वाटते ती केवळ त्या क्षणाबद्दल नाही तर आयुष्याबद्दल विचार करते. मैत्रेयीने श्लोक लिहिले नाहीत, ग्रंथही लिहिले नाहीत, पण तिच्या प्रश्नांनी उपनिषदामधील विचारांना आकार दिले. म्हणूनच आजही मैत्रेयीचं महत्त्व आपल्याला झळकून येतं. ती आवाज वाढवून बोलली नाही, पण विचारांच्या बाबतीत ती खूप पुढे होती. धन्यवाद. बघितलं बाबा, हा प्रवास थांबलेला नाही, तो माझ्यापाशी आलाय. आणि माझी कविता प्रसिद्ध व्हावी म्हणून नाही, तर स्त्रीचं परत पुन्हा कधीच गप्प बसू नये म्हणून आहे. स्त्री लिहिते तेव्हा ती तिचं नाव नाही तर आपला आवाज कोरते. हो, पटलं मला तुझं बोलणं. हे सगळं ऐकून आणि बघून आता मलाही वाटतं की तू कविता लिहाव्या. हो बाबा, खरंच. चला तुम्हाला मी माझी कविता ऐकवते. चल दाखव. वा, पात्रांचा हा भावपूर्ण अभिनय, नाट्याची उत्कृष्ट संकल्पना, हा स्त्री स्वराचा प्रवास किती प्रभावशाली होता. खरंच नाट्याचा विचार मनाला किती अंतर्मुख करणारा होता. या तंत्रज्ञानाच्या AIच्या वेगवान दुनियेत कित्येक लोकांच्या मनात साहित्य लेखनात पुढे काय स्कोप असणार असा प्रश्न निर्माण होतो. कविता लिहिण्यात, नाटकं रचण्यात पुढे काय भविष्य असणार असे प्रश्न निर्माण होतात. अशा शंखेमुळे साहित्य लेखनाची आवड असलेल्या कितीतरी व्यक्तींचे साहित्य लिहिण्याचे स्वप्न फक्त एक कल्पनाच बनून जाते. आपण लक्षात घ्यायला हवे की साहित्य हे फक्त पैसे कमवण्याचे साधन नसून आपल्या मनुष्यतेचा, आपल्या विचारांचा साक्षी आहे. साहित्य ही आपली ओळख आहे. युगायुगांपासून स्त्रियांनी साहित्याच्या माध्यमातून आपला स्त्रीस्वर मांडला, आपली ओळख निर्माण केली. स्त्रियांचे काव्य फक्त शब्दांचा समूह नव्हे, तर युगायुगांपासून असलेला स्त्रियांचा ध्यास, त्यांचा संघर्ष, त्यांची गाथा दर्शवते. हा स्त्रीस्वर तीर्थासारख्या प्रत्येक मुलीसाठी आपली साहित्य परंपरा कायम ठेवण्याची एक सशक्त प्रेरणा आहे. मराठी साहित्याचं दालन किती समृद्ध आहे हे दर्शवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न होता. आता मी स्मित आणि तनुजला एका विशेष सादरीकरणासाठी स्टेजवर आमंत्रित करते.
खूप रंगत आली. आता मी आभार प्रदर्शनासाठी अमरीनला मंचावर येण्याची विनंती करते. सर्वांना नमस्कार. आजच्या या यशस्वी आणि संस्मरणीय कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मी काही शब्दात माझे आभार व्यक्त करू इच्छिते. सर्वप्रथम मी आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य श्रीमती करुणा गोकर्ण मॅडम आणि उपप्राचार्य सावियो डिसूजा सर यांचे आभार मानते. त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केले, याचा आम्हाला खूप आनंद झाला. त्यानंतर मी आमच्या मराठी विषयाच्या शिक्षिका सना मॅडम यांचे विशेष आभार मानते. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमासाठी आम्हाला योग्य मार्गदर्शन दिले आणि वेळोवेळी आवश्यक सूचना दिल्या. मॅडम, तुमच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही हा कार्यक्रम आत्मविश्वासाने नीट सादर करू शकलो. त्यानंतर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पडद्यामागे मदत करणाऱ्या तांत्रिक टीमचे दास सर, दिनेश सर, फ्रान्सिस सर आणि स्वप्नील सर यांचे मी विशेष आभार मानते. प्रकाश योजना, ध्वनी व्यवस्था, संगणक व इतर तांत्रिक बाबींचे अचूक नियोजन करून त्यांनी कार्यक्रम सुरळीत आणि प्रभावीपणे पार पाडण्यास मोलाची मदत केली. मित्रांनो, सूत्रसंचालन करणं आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही. जसा जहाजाला योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी जहाजाचा कॅप्टन त्याला योग्य दिशा देते, तसेच आपल्या कार्यक्रमाला योग्य दिशा देण्याचं काम करणाऱ्या सूत्रसंचालन करणारे आरुषी आणि जान्हवी यांचे मी मनापासून आभार मानते. पूर्वाने तयार केलेले सुंदर आणि प्रभावी पीपीटीमुळे संपूर्ण सादरीकरण अधिक आकर्षक, स्पष्ट आणि लक्षवेधी झाले. कार्यक्रमाच्या यशावर मोठा प्रभाव पडला, त्यासाठी पूर्वाचे मनापासून आभार. तसेच कार्यक्रमात आपली कला सादर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. प्रत्येक सादरीकरणामुळे आजचा कार्यक्रम खास आणि लक्षात राहणारा ठरला. तसेच या कार्यक्रमातील प्रत्येक सुंदर क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी ड्रेन्झल आणि जेडन यांचे मनःपूर्वक आभार. आजचा हा कार्यक्रम कायमस्वरूपी आठवणीत राहील. तसेच कार्यक्रमाच्या आयोजनात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानते. आणि शेवटी या कार्यक्रमासाठी वेळ काढून उपस्थित राहिलेल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. तुमच्या प्रतिसादामुळे आणि प्रोत्साहनामुळे आमचा उत्साह वाढला. पुन्हा एकदा मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद अमरी. आता मी सर्वांना राज्यगीतासाठी सावधान रीतीने उभे राहण्याची विनंती करते. महाराष्ट्र माझा
सर्वांचे परत एकदा मनापासून खूप खूप आभार. या कार्यक्रमाची सांगता झाली असे आम्ही आता जाहीर करतो.